आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या महान परमेश्वराची स्तुती करणार आहोत. म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा. गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार. गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार. गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु. परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू. तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे. तेरे बिना सब बिना सहारे. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार. गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु. भगवान अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है. प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार. गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु. तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार. गा उठी मेरी आत्मा, प्रणाम हे प्रभु. प्रणाम हे प्रभु, प्रणाम हे प्रभु. हालेलुया, 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 हालेलुया. गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू. गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून.
करीन तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझवर प्रेमी करीन तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी तुझा गौरव करीन मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी आभार मानतो मनापासूनी हालेलुया 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 गीत क्रमांक 7 यीशु का नाम सुखदाई गीत क्रमांक 7 यीशु का नाम सुखदाई यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है मिट्टी का पुतला हे जीवन है मिट्टी का पुतला धक्का लगे तो टूट जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है फूलों की माला ये जीवन है फूलों की माला धूप लगे तो मुरझाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है चंदन की लकड़ी ये जीवन है चंदन की लकड़ी आग लगे तो जल जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है कागज का टुकड़ा ये जीवन है कागज का टुकड़ा हवा लगे तो उड़ जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का 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 हालेलुया 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 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा तारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा
पित्याचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार देव बापाचा जय जयकार करा देव बापाचा जय जयकार देव बापाचा जय जयकार करा देव बापाचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा देव बापाचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा देव बापाचा जय जयकार देव आत्म्याचा जय जयकार करा देव आत्म्याचा जय जयकार देव आत्म्याचा जय जयकार करा देव आत्म्याचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा देव आत्म्याचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा देव आत्म्याचा जय जयकार पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा पवित्र त्रैक्याचा जय जयकार पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा पवित्र त्रैक्याचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा पवित्र त्रैक्याचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा पवित्र त्रैक्याचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार हालेलुया 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 गीत क्रमांक 99 आराधना होतेरी गीत क्रमांक 99 आराधना होतेरी आराधना हो तेरी आराधना हो तेरी नाम की स्तुति हो हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं हम आचरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो हाँ बुझलिया रक्षा नाम लेते हैं हम चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे यीशु जी हम अपने को
आंसू बदल गए आनंद में, आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे, पूजा बलि बन कर हम तुम्हें लीन होना चाहते हैं। सारा जीवन मेरा समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे। सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हैं हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे आत्मनाता हम। तुम्हें मिल जाए मेरे दिल में तो हर दिन वास करे, मेरे दिल में तो हर दिन वास करे, मेरे दिल में तो हर दिन वास करे। हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। गीत क्रमांक 93 हम सबके आंसू। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वन बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, मन पिघल के रोते समय, दुख के सागर में डूबते समय, दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। दुखियों के दुखों को मिटाने वाला यीशु मसीह है मेरे ही पास। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। रोगों से जब क्षीणित हो तो रोग शैया में वो हाजिर होते। पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित
यीशु है तेरे ही पास, पीड़ित होके बेचैन हो तो पीड़ित यीशु है तेरे ही पास, हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी ये जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजा आ जाता है। राजा आ जाता है। राजा आ जाता है। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। गीत क्रमांक 52 सुकाणू घेरे। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी। तुझं विणारे कोण आम्हा तारी, वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी। वादळ वाऱ्यात प्रभु तुझा आधार, तुझं विना कोणी आम्हा तारणार। आरोळी माझी पोहोच तुझ्या दारी, वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी। अदांग सागरी तुफान लाटावरी, दृष्टी असो तुझी प्रभु आम्हावरी। तुझं विणारे कोण आम्हा कैवारी, वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे प्रभु तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी। नासा पडेना मार्ग प्रभु मजला, दीपस्तंभ हा तू समोरी दिसला। प्रकाश तुझा प्रभु या अंधारी, वल्लव रे माझी नावने किनारी। सुकाणू घेरे
प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लव रे माझी नावने किनारी, वल्लव रे माझी नावने किनारी, वल्लव रे माझी नावने किनारी. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आणि आता सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करणार आहोत. आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. नाचून आणि गाऊन त्या महान परमेश्वराची स्तुती करा. किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण कळणार पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण कळणार पुरे जीवा. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारले अयोग्य या पामरा. पापाच्या दरी तुम्ही वर आणले मला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी. बोलावूनी माझला धाविले प्रेम तरी. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. मोठ्याने तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीव अधीर झाला. हो हो, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, पण करण्याला पुरे जीवा. किती आनंद हा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती.
स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू, स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे, 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 प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मानवाच्या उतारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उतारा, प्रभू दयेच्या सागरा, पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला, भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला, कृषी मरुणी प्राण दिदला, कृषी मरुणी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाच्या उतारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उतारा, प्रभू दयेच्या सागरा, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभू ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उतारा, प्रभू दयेच्या सागरा, 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 प्रभू दयेच्या सागरा, प्रभू दयेच्या सागरा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला,
अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमुचा, तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमुचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, मोठ्याने बोला, तोची आपुला तारणारा या स्तवात्याला, त्याचे वावे म्हणी जगाच्या स्वीकारा हो त्याला, जग उद्धारक जीवन सत्य आळवणी त्यतयाला, त्याचे वावे म्हणी जगाच्या स्वीकारा हो त्याला, जग उद्धारक जीवन सत्य आळवणी त्यतयाला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला, या स्तवात्याला, या स्तवात्याला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. सर्वांनी मनापासून स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा त्या परमेश्वराच्या प्रेमाकडे आणि अगदी हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण आज आपण जिवंत आहोत तर ती परमेश्वराची दया आहे. धन्यवाद प्रभू. आज आपण त्याच्या घरात उभे आहोत ही देखील त्याच परमेश्वराची आपल्यावर झालेली कृपा आहे. होय प्रभू. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याचे आभार माना की तो आपला रोज सांभाळ करतो, तो आपल्या जीवाचं संरक्षण करतो. तोच परमेश्वर आपल्या सगळ्या गरजा भागवतो. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना की त्याने आज त्या अंधकारातून आपल्याला बाहेर काढलं आणि त्याच्या पवित्र घरात आपल्याला त्यांनी बोलावलंय. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. कारण तुमच्यापैकी कोणीही स्वतःहून इथे आलेला नाहीत, तर तुम्हापैकी प्रत्येकावर परमेश्वराची दया झालेली आहे आणि त्यांनी तुम्हाला इथे एकत्रित केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याच्या प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा, जोरात टाळ्या वाजून त्याची गौरव करा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता. धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद तुला, धन्यवाद. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा.
परमेश्वराचं प्रेम महान आहे. त्याने आपल्यापैकी प्रत्येकावर अमर्याद आणि खरं प्रेम केलेलं आहे. आपल्या आत्म्याच्या डोळ्याने त्या परमेश्वराकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि खोल हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतःकरणापासून त्याची स्तुती करा, स्तुती कर. कारण तो परमेश्वर एका बापाप्रमाणे आपल्यावर प्रेम करतो. होय प्रभू. एका आईप्रमाणे तो आपली काळजी घेतो. एका मित्राप्रमाणे तो आपलं सांत्वन करतो. पहा, त्या परमेश्वराने आपल्यापैकी प्रत्येकाला त्याच्या पवित्र हाताने निर्माण केलं. त्याने आपल्याला या पृथ्वीवर जन्माला घातलं, पण तो परमेश्वर आपल्यापैकी एकालाही विसरलेला नाही. तर आजच्या दिवसापर्यंत तो आपली काळजी घेत आहे. होय प्रभू. तो आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करत आहे. तुला धन्यवाद. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, या निसर्गाद्वारे आपल्याला लागणारी सगळी गरज तो परमेश्वर पूर्ण करतो. त्या परमेश्वराने आपल्याला सगळं काही विपुलतेने दिलेलं आहे. सूर्याचा प्रकाश, पावसाद्वारे पाणी, मोफत हवा, सगळं काही त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, त्यांनी खाण्यासाठी आपल्याला चांगलं अन्न देतो. होय या प्रभू. जमिनीतून चांगली उपज आपल्याला देतो, चांगली फळं देतो. आपल्यासाठी त्यांनी सुंदर निसर्ग निर्माण केलेला आहे, चांगली फुलं निर्माण केलेली आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण परमेश्वराने सगळ्यात अधिक प्रेम माणसावर केलेलं आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती कर. पहा आपल्या शरीराकडे, कारण हे शरीर देखील त्या परमेश्वराचं मोठं वरदान आहे. आज आपण पाहू शकतो, मुखाने बोलू शकतो, कानाने ऐकू शकतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आज आपल्या शरीरातील सर्व अवयव कार्यरत आहेत. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती कर. काम करण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण हे सगळं काही त्या परमेश्वराच्या द्वारे आहे. आज आपल्या जीवनात जे काही उपकार आहेत, जे काही आशीर्वाद आहेत, ते सगळे त्या परमेश्वराने दिलेले आहेत. कारण जोपर्यंत पित्यापासून काही येत नाही, तोपर्यंत आपल्याला काही मिळू शकत नाही. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. तुमच्या जीवनावर परमेश्वराने केलेलं प्रेम आठवण करा आणि अगदी मनापासून त्याची स्तुती करा. मुख उघडून त्याच्या नावाला धन्यवाद द्या, कारण तो परमेश्वर चांगला आहे. बायबल सांगतं की तो अनंत चांगला आहे आणि तो प्रेम आहे. आणि आपण रोज त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतो, आपण रोज त्याच्या दयेचा अनुभव घेतो. कारण आपण कित्येक वेळा पाप करतो आणि त्या परमेश्वरापासून दूर जातो, तरी देखील तो परमेश्वर आपल्याला दूर लोटत नाही. तर तो आपल्या जीवनावर कृपेवर कृपा करतो आणि पुन्हा पुन्हा तो आपल्याला त्याच्या वेंगेत घेतो. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुला धन्यवाद. त्याच्या महान प्रेमाबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. त्याच्या या सनातन दयेबद्दल त्याच्या नावाला उंचवा, चावितो. कारण तो परमेश्वर महान आहे. तो सामर्थ्याने भरलेला आहे, तो ऐश्वर्याने भरलेला आहे. तरी देखील तो आपल्याकडे पाहतो, तो आपली काळजी घेतो. म्हणून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद हे महान पिता. धन्यवाद हे तुझ्या महान प्रेमाबद्दल धन्यवाद, तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद, होय प्रभू. तुझ्या दयेबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुला मनापासून धन्यवाद, मनापासून तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद. तुला धन्यवाद, धन्यवाद. तुला धन्यवाद. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाश
होय, खरोखर त्या प्रेमळ परमेश्वराचे आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनावर अनंत असे उपकार आहेत. म्हणून तर आज आपण त्याच्या चरणाशी आहोत. कारण जग अंधकाराने भरलेलं आहे, लोक आजारामध्ये तडफडत आहेत, पण त्या परमेश्वराने आपल्यावर दया केली. त्याच्या राज्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद त्याची प्रभू. स्तुती करा. स्तुती करीत. कारण पूर्वी आपण देखील त्याच अंधकारामध्ये होतो, त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो. किती क्लेशाने, दुःखाने, आजाराने आपलं जीवन भरलेलं होतं. पण ज्या दिवशी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आपल्या कानी पडलं, जेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याद्वारे आज आपलं जीवन बदललेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना. आभार मान. कारण आपल्या जीवनावरचे सगळे श्राप त्यांनी काढून टाकले. होय प्रभू. आपलं श्रापित जीवन त्याने आज आशीर्वादाने भरून काढलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. पहा, आपण असत्याच्या मार्गावर चालत होतो, आपला कोणीही वाली नव्हता, पण त्या परमेश्वराने आपल्याला शोधून काढलं. तो आपला मेंढपाळ झाला आणि आज तो आपला त्याच्या राज्यात सांभाळ करत आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. कारण त्या परमेश्वराच्या घरात टिकून राहणं ही सोपी गोष्ट नाही. तर त्या परमेश्वराने ही कृपा आपल्याला दिलेली आहे की आपण त्याच्यासोबत चालावं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. पहा, त्या परमेश्वराने आपल्यावर सगळ्यात मोठं प्रेम केलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती. स्तुती. त्याच्या नावाला उंचवा. उंचावे तो. पहा, त्याने आपले सगळे आजार दूर केले. त्याने आपल्याला चांगलं आरोग्य देऊन आशीर्वादित केलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्या जीवनावर सैतानाचा जो अधिकार होता, तो त्या प्रभू येशूने आज काढून टाकलेला आहे. आणि तो प्रभू येशू आपल्या जीवनाचा आज मालक झालेला आहे, तोच आपला धनी झालेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण आपण पूर्वी आपल्या पापांमध्ये होतो, आपण त्या सैतानाच्या गुलामगिरीमध्ये होतो, पण त्या सगळ्यांपासून त्या प्रभूने आपल्याला मुक्त केलेलं आहे. होय प्रभू. त्याने आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे धन्यवाद. आणि आपला देव पित्याशी समेट केलेला आहे. त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या होण्याचा आज त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना आभार मान. की त्याने आज आपल्याला आजार मुक्ती दिलेली आहे, होय प्रभू. श्रापातून मुक्ती दिलेली आहे, पापातून मुक्ती दिलेली आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याची स्तुती करा. स्तुती करीत. त्याने आपल्या जीवनावरची संकट दूर केली, त्याने आपलं दुःख दूर केलं, त्याच्या आनंदाने आपलं जीवन भरून काढलं, त्याच्या शांतीने आपलं हृदय भरून काढलं. होय प्रभू. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार माना. जोरात टाळ्या वाजून त्याची स्तुती करा. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर
होय, खरोखर आज आपलं जीवन त्या परमेश्वराच्या प्रेमाने भरलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना. पण हे सगळे आशीर्वाद, ही सगळी दया आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे लाभली आहे. होय प्रभू. कारण त्याने त्या क्रूसावर सैतानाला हरवलेला आहे. तो क्रूस आपल्या जीवनाचा सामर्थ्य बनलेला आहे. त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार माना, आभार मानतो. त्याची स्तुती करा. स्तुती करीत. कारण जेव्हा आपण आजारात होतो, आपण दुःखात होतो, त्यावेळी आपल्याला वाचवणारा कोणी नव्हता. पण त्या परमेश्वराने स्वतःच्या रक्ताची आणि शरीराची किंमत मोजून आपल्याला मुक्त केलेलं आहे. त्या सैतानाच्या हातातून आज आपल्याला त्याने सोडवलेलं आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या आत्म्याने, अंतकरणाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करा. पहा त्या क्रूसाकडे, जो क्रूसावर त्या प्रभू येशू ख्रिस्ताला टांगलं गेलं. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराकडे, ज्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत राहिल्या, ज्याने आपल्यासाठी अपार असं दुःख सहन केलं. हा प्रभू. तो तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक होता. पण आपल्यासारख्या पाप्यांसाठी तो किती लीन झाला. पहा तो किती नम्र झाला की त्याच्या मुखावर देखील थुंकण्यात आलं. आपल्या पापांसाठी त्याला चपराका मारण्यात आल्या. पण त्या प्रभूने सर्व काही सहन केलं आणि त्याच्या या महाबलिदानाद्वारे त्याने आपल्यासाठी नरकाचं द्वार बंद केलं. जिथे सैतान आपल्याला नेणार होता ते द्वार त्याने बंद केलं होय आणि ते स्वर्गाचं दार आपल्यासाठी त्याने उघडलं. तुला धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, धन्यवाद. त्याचे आभार माना. आभार मानतो. की आज जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर आपण हात जोडून त्या स्वर्गाकडे प्रार्थना करून काही मागतो, तर तो स्वर्गात बसलेला महान परमेश्वर आपल्याला उत्तर देतो. तो आपली हाक ऐकतो, तो आपल्या दुःखातून आपल्याला बाहेर काढतो. हे सगळं त्या प्रभूच्या बलिदानाद्वारे शक्य झालेलं आहे. कारण आपल्याला वाचवण्यासाठी त्याने 39 चापकांचा मार सहन केला. पहा त्याच्या दुःख सहनाकडे. जेव्हा एक एक फटका त्या चापकाच्या त्याच्या शरीरावर बसत होता, त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस बाहेर निघत होतं. पहा त्याचं रक्तबंबाळ झालेलं शरीर, पहा त्याचा विद्रूप झालेला तो चेहरा. आणि त्या परमेश्वराचे आभार माना. पहा त्यांनी त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट देखील सहन केला. ते काटे त्याच्या डोक्याच्या आर पार गेले. त्याचा चेहरा काळा निळा पडला. त्याच्या हातातून आणि पायातून खिळे आर पार गेले. आठवण करा त्याचं हे बलिदान आणि हृदयातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. आणि प्रभूला सांगा की होय प्रभू, तू मला वाचवलं आहेस, होय प्रभू. तू मला सोडवलेलं आहेस, हे जीवन तू मला दिलेलं आहेस, तू मला बंद मुक्त केलंस, होय प्रभू. तू मला आशीर्वादित केलंस, तू माझ्या पापांची मला क्षमा केलीस, तू माझे आजार बरे केलेस. होय प्रभू. मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. होय प्रभू, मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद. कारण हे जीवन तू मला दिलेलं आहेस. होय प्रभू. मी तुझ्या नावाला उंचाविते. कारण तू मला वाचवलंस, तू मला जीवन दिलंस, तू मला वाचवलंस. प्रभू, मी तुझी स्तुती करते, मी तुझ्या नावाला उंचाविते. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. 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 सदा ही स्तुति करेंगे.
आणि आता वेळ आहे की आपण त्या प्रेमळ परमेश्वराची आराधना करावी. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या परमेश्वरासाठी आपले गुडघे टेकायचे आहेत. आपलं हृदय त्या परमेश्वराकडेच लागलेलं असू द्या आणि आत्म्याने त्या स्वर्गाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. स्वर्गात बसलेल्या राजासनावर आपल्या महान आणि सामर्थ्य परमेश्वराकडे पहा. पहा तो परमेश्वर जो अगम्य प्रकाशामध्ये राहतो. स्वर्गदूत नित्य ज्याची उपासना करतात तो परमेश्वर महान आहे. तो परमेश्वर थोर आहे. तो परमेश्वर विश्वसनीय आहे. त्याची आराधना करा. फक्त त्याचीच उपासना करा, कारण आपण त्या परमेश्वराला ओळखतो. तो आपला निर्माणकर्ताच नाही तर तो आपला खरा बाप आहे. होय प्रभू. आपण रोज त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतो. आपण रोज त्याची कृत्य आपल्या डोळ्याने पाहतो. त्याची अद्भुत कामं आपण ऐकतो. त्या परमेश्वराची आराधना करा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा, जो आपला एकमात्र तारणारा आहे, जो आपल्या जीवाचा मेंढपाळ आहे, जो आपला रक्षणकर्ता आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आशा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला उंचवा. हृदयातून त्याची आराधना करा, कारण वचन म्हणतं की आपण त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. जिथे परमेश्वराची स्तुती होते, आराधना होते, त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतो. म्हणून तुमचे हात स्वर्गाकडे उंच करा. पूर्ण हृदयाने त्या परमेश्वराची आराधना करा. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू,
यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु। होय, आपला प्रभू अगदी दुर्बळ अवस्थेत आपल्यासाठी त्या क्रूसावर मारला गेला, पण मृत्यू आणि सैतान त्याच्यावर सत्ता गाजवू शकले नाही. तर आपला प्रभू तिसऱ्या दिवशी गौरवाने उठला आणि त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे आणि तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. कारण देवाचं वचन म्हणतं की पहा, मी दाराशीच उभा आहे, मी दार ठोकीत आहे आणि जो कोणी दार उघडेल मी मध्ये प्रवेश करेन. आपली हृदय त्या प्रभूसाठी उघडा आणि त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पहा, स्वर्ग उघडलेला आहे आणि पवित्र आत्मा तिकडनं येत आहे. स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलावा त्या पवित्र आत्म्याला, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरून काढ, तुझ्या प्रचंड अग्नीने आमचं जीवन भरून काढ. ये पवित्र आत्म्या, आमच्यामध्ये प्रवेश कर, आमच्यामध्ये वस्ती करून राहा. ये पवित्र आत्म्या, हे शरीर तुझं मंदिर बनू दे. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या, आमच्या अंतःकरणात ये, आमच्या हृदयात ये. ये पवित्र आत्म्या, ये पवित्र आत्म्या. पावन आत्मा अंतर्यामी, पावन आत्मा अंतर्यामी, बरे साधो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरे साधो अपनी दया, अपनी
दान बरसा दो अपना दान अपना दान अपना दान पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा अंतर्यामी पावन आत्मा अंतर्यामी। धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्म्या, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। पान क्रमांक 325 पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 2 वचन 25 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य पेत्र हे पत्र लिहित आहे आणि तो सांगतो आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, परंतु आता तुम्ही तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे परत फिरला आहात. परत फिरणे म्हणजे माघारी येणे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन दिसायला तसं सोपं आहे, वाचायला सोपं आहे, ऐकायला सोपं आहे आणि कधी कधी असं वाटतं की समजायला सोपं आहे, पण तेवढं सोपं नाही आहे. तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता. कोणती मेंढरं भटकतात? ज्यांना मेंढपाळ नसतो ती मेंढरं भटकतात. ज्यांना मेंढपाळ असतो ती मेंढरं मेंढपाळाच्या बरोबरीने चालतात, मेंढपाळाच्या मागे चालतात, मेंढपाळाच्या साथीला आणि सोबतीला असतात आणि मेंढपाळ त्यांचा मार्गदर्शक असतो. अशी मेंढरं कधी भटकत नाहीत, बहकत नाहीत, वाट सोडत नाहीत आणि जंगलात जात नाहीत. हालेलुया, हालेलुया. आपल्याकडे मेंढरा पाळण्याचा धंदा साधारणपणे देशावर होतो. देशावर म्हणजे महाराष्ट्राचा एक भाग आहे ज्याला आपण देशावर म्हणतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि लातूर, नांदेड, बीड ह्या भागामध्ये मेंढरं पाळली जातात आणि तिकडे मेंढपाळ असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेंढपाळ मेंढरांना मार्गदर्शन करतो. आपण त्याला गुराखी पण म्हणतो, पण गुराखी म्हणजे म्हशी आणि बैल, म्हशी गाई सांभाळणारा, मेंढरं सांभाळण्यासाठी खास शब्द आहे मेंढपाळ. आणि हा मेंढपाळ मेंढरं घेऊन जातो आणि त्याचं काम असतं मेंढरांना हिरवं कुरण देणं, मेंढरांना पाणी पाजणं, मेंढरांना जे हवं ते देणं. इतकंच नव्हे तर मेंढरांचं संरक्षण करणं. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वेळा लांडगे मेंढरावर हल्ले करतात आणि लांडग्यांपासनं मेंढरांचं संरक्षण करण्याचं काम मेंढपाळाचं असतं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेंढपाळ हे काम करत असतो, पण जेव्हा मेंढपाळ उपलब्ध नसतो अशा वेळेला मेंढरं अशी भटकत असतात आणि वचन असं म्हणतं, तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात. ज्यांना मेंढपाळ नाही अशी मेंढरं आपला चारा शोधतात, आपलं अन्न शोधतात आणि आपल्यासाठी पाणी शोधतात आणि त्यांना कधीही रानगा पकडू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ज्यांना मेंढपाळ आहे अशा मेंढरांना लांडग्यांची भीती नाही.
अशा मेंढरांना कुरण मिळेल की नाही ह्याची भीती नाही, अशा मेंढरांना पाणी मिळेल की नाही ह्याची भीती नाही. कारण त्यांना पाणी देणं, त्यांना हिरवं कुरण देणं आणि त्यांचं लांडग्यापासून रक्षण करणं ही सगळी जबाबदारी मेंढपाळाने घेतलेली असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पृथ्वी तलावर पुष्कळ प्राणी आहेत, परंतु येशू ख्रिस्ताने स्वतःला मेंढपाळ असं संबोधलेलं आहे. येशू ख्रिस्त स्वतःला मेंढपाळ म्हणतो आणि येशू म्हणतो जे माझ्या मागे येतात ती माझी मेंढरं आहेत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पुष्कळ प्राणी पाहता, पण मेंढरू किंवा शेळी किंवा बकरी हा प्राणी अतिशय सौम्य स्वभावाचा, अतिशय निरुपद्रवी असा प्राणी आहे. शेळीला घाबरणारा माणूस मिळणार नाही तुम्हाला. लोक म्हशीला पण घाबरतात, पण शेळीला घाबरत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशू म्हणाला माझ्या मागे येणारे लोक आहेत ते मेंढरांसारखे आहेत. येशू नाही असं म्हणाला माझ्या मागे येणारे लोक कोल्ह्यासारखे आहेत. बरोबर, कोल्हा लबाड प्राणी समजला होतो. येशू नाही म्हणाला माझ्या मागे येणारे लोक सापासारखे आहेत. येशू असंही म्हणाला नाही माझ्या मागे येणारे लोक म्हशीसारखे आहेत. बाबा 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 बाबा. येशूने कोणता प्राणी निवडला? मेंढरू, शेळी किंवा बकरी. हालेलुया, हालेलुया. अतिशय समर्पक उदाहरण आहे. ह्याचं कारण असं की मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो आणि जर मेंढपाळ नसला तर शेळ्या सहजासहजी तुम्हाला दिसणार नाहीत. तुम्हाला दिसतात बकऱ्या अशा सहज जाणाऱ्या नाही, त्यानं धोका आहे. धोका आहे. कसला धोका आहे? लांडग्यांचा धोका आहे. हालेलुया. कुत्रा भीत नाही कुणाला, घोडा भीत नाही कुणाला, वाघ भीत नाही कुणाला, सिंह भीत नाही कुणाला, पण मेंढरांचं रक्षण करण्याची गरज असते. बकऱ्यांचं रक्षण केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणाला माझ्या मागे येणारे लोक मेंढरांसारखे आहेत आणि मी उत्तम मेंढपाळ आहे. मेंढपाळ मेंढरांना हिरवं कुरण देतो, चारा देतो, खायला अन्न देतो आणि पाणी पाजतो. आणि ह्या पलीकडे त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे मेंढरांचं संरक्षण करणं. लांडग्यापासनं किंवा इतर हिंस्र शापदापासनं मेंढरांचं रक्षण करणं हे मेंढपाळाचं काम असतं. हालेलुया, हालेलुया. आता नीट समजून घ्या, येशूची भाषा जरी दैहिक असली, जरी भौतिक असली, जरी शारीरिक असली, जरी जगिक असली, तरी तिला खरा अर्थ हा आत्मिक असतो. तुम्हाला बाहेरनं ती जगिक भाषा वाटते, परंतु येशूला जे म्हणायचं असतं ते मुळात आत्मिक असतं. माणूस मेंढराप्रमाणे भटकतो ह्याचा नक्की अर्थ काय? ह्याचा नक्की अर्थ असा की आमच्या निर्माणकर्त्याशी संबंध तुटलेला आहे. आम्ही आमच्या खऱ्या पित्यापासनं दूर आलेलो आहोत. आम्ही आमचं खरं घर जे आहे ते सोडलेलं आहे. ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे त्याला आम्ही टाटा केलेला आहे आणि त्याचा आमचा संबंध नसल्यामुळे आम्हाला या जगामध्ये जे हवं आहे ते मिळत नाही आहे, जे पाहिजे ते मिळत नाही आहे. आज माणूस अस्वस्थ आहे, अशांत आहे, असमाधानी आहे. त्याच्या जीवाला शांती नाही आहे, कारण त्याला जे हवं ते मिळत नाही आहे. एक खोली मिळाली, 10 महिने भरले की नोटीस आली खोली बदला. मग दुसरी खोली शोधायची. पीक लावलं की आलंच नाही, झालंच नाही, पैसे कसे कमावणार? आणि पीक आलं तर भाव मिळत नाही, हातात पैसे येत नाहीत. मुलींची वय झाली लग्नाची, मुलींची लग्न जमत नाहीत. आम्हाला जे हवं ते मिळत नाही, म्हणून आम्ही असमाधानी आहोत, अस्वस्थ आहोत, अशांत आहोत. ज्या मेंढरांना चारा मिळत नाही, कुरण मिळत नाही, अशा मेंढरांसारखी आमची गत झालेली आहे, आमची दशा झालेली आहे.
माणूस जगभर आज अस्वस्थ आहे, माणूस जगभर आज अशांत आहे, माणूस जगभर आज असमाधानी आहे, माणूस जगभर आज अतृप्त आहे. कारण त्याला ज्या हव्या गोष्टी त्याला मिळत नाही आहेत. आम्ही भटकणाऱ्या मेंढरागत झालो आहोत. भटकणाऱ्या मेंढराला मेंढपाळ नसतो आणि म्हणून त्याला कोणी हिरवं करून दाखवत नाही. भटकणाऱ्या मेंढरांना मेंढपाळ नसतो म्हणून त्याला चांगलं गोड पाणी मिळत नाही. अशी आमची अवस्था झालेली आहे. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे त्याचा आमचा संबंध राहिलेला नाही आहे, त्याचं आमचं नातं राहिलेलं नाही आहे. आम्हाला माहीत देखील नाही आहे की आम्हाला निर्माण करता आहे आणि तो आमचा प्रेमळ बाप आहे, डॅडी आहे, पप्पा आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भटकणाऱ्या मेंढरांसारखी आमची अवस्था झालेली आहे. आम्ही काय शोधत आहोत? आम्ही काय शोधत आहोत? आम्ही आरोग्य शोधत आहोत. आरोग्य म्हणजे निरोगी राहणं, आरोग्य म्हणजे रोगमुक्त राहणं, आरोग्य म्हणजे विकारमुक्त राहणं, आरोग्य म्हणजे व्याधीमुक्त राहणं. आम्हाला आरोग्य हवं आहे, आम्हाला रोगापासून मुक्ती हवी आहे. आम्ही काय शोधत आहोत? आम्ही कर्जमुक्ती शोधत आहोत. आमच्या डोक्यावर कर्जांचं ओझं झालेलं आहे आणि ओझं आता पेलवत नाही आहे. कोणत्याही वेळेला मागायला पैसे मागायला कर्जदार येतो आणि आम्हाला पैसे द्यावे लागतात. तो अपमान करतो, मुलां देखत, बायको देखत. हे आम्हाला आता सहन होत नाही आहे. दुःख वाढलेली आहेत, जे हवं ते आम्हाला मिळत नाही आहे. आम्ही काहीतरी शोधत आहोत. आणि काय शोधत आहोत? जे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, आरोग्य पाहिजे, आमच्या गरजा भागवण्यासाठी आमच्याकडे पैसा पाहिजे, शांती पाहिजे. आमच्या घरामध्ये भांडणं होतात, भावाचं पटत नाही आहे, बहिणीचं पटत नाही आहे, मुलांत आणि आईवडिलांमध्ये भांडणं आहेत. ह्या सगळ्यातनं आम्हाला मुक्ती पाहिजे. भांडणामधनं मुक्ती पाहिजे, आजारातनं मुक्ती पाहिजे, कर्जातनं मुक्ती पाहिजे, बेकारीतनं मुक्ती पाहिजे. हे सगळं आम्ही शोधत आहोत. भटकणाऱ्या मेंढरांसारखी आमची गत झालेली आहे, आमची दशा झालेली आहे, आमची दुरावस्था झालेली आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य सांगत आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होतात, परंतु आत्ता तुम्ही येशूकडे आलेला आहात. म्हणजे तुम्ही नक्की काय केलेलं आहे? आत्ता येशूकडे आल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक ह्याच्याकडे परत फिरलेला आहात. हालेलुया, हालेलुया. येशूकडे येणं म्हणजे काय? येशूकडे येणं म्हणजे आपल्या मेंढपाळाकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे पित्याकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे निर्माणकर्त्याकडे परत फिरणं. येशूकडे येणं म्हणजे आपल्या डॅडीकडे, पप्पाकडे, बाबाकडे परत येणं, आपल्या स्वग्रही परतणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर नक्की आपला कोण आहे? परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि आपला संरक्षक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मेंढपाळ अशासाठी की मेंढपाळ मेंढरांची काळजी घेतो, मेंढपाळ मेंढरांच्या गरजा भागवतो. गरजा, मी असं म्हणालो, गरजा हा शब्द महत्वाचा आहे. गरजा म्हणजे इंग्रजीमध्ये नीड्स. गरजा, माणसाला केवढ्या गरजा असतात. तुमच्या मी काही ना असं वाटत असेल माझा डायबिटीज गेला म्हणजे मी सुखी झालो. नाही, डायबिटीज जाऊन माणूस सुखी होत नाही. डायबिटीज गेल्यावर मुलीचं लग्न पण व्हायला पाहिजे. डायबिटीज गेल्यावर नवऱ्याला नोकरी पण मिळायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाच्या गरजा पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. आणि या सगळ्याच्या सगळ्या गरजा परमेश्वर स्वतः भागवतो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मोटरसायकलवर असे बसता का? असे बसलेला आहात, पुढे 2 मुलं, मागे जाडी बायको. असे किती पुरुष बिचारे माझ्यासमोर असतील, अशी मोटरसायकल चालवतात. तिकडनं मागून बायको ढकलते, पुढून मुलगा ढकलतो. बायको जरा पुढे जा ना, जरा पुढे जा ना. मुलं मागे येतात आणि बिचारा गेअर
ब्रेक सगळं सांभाळत गाडी नेतो. अशी तुमची दशा झालेली आहे का? लवकरच तुम्हाला कार घ्यायला पाहिजे. हालेलुया. लवकरच कार घ्यायला पाहिजे. हालेलुया. तुम्हाला कारची गरज आहे. हालेलुया. 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 माणसाला गरजा आहेत आणि त्या गरजा म्हणजे डायबिटीज जाणं नाही. डायबिटीज जाणं ही मामूली गोष्ट आहे. पण मुलींचे लग्न व्हायला पाहिजेत, नवऱ्याला चांगली नोकरी मिळायला पाहिजे, घर स्वतःकडे असलं पाहिजे, वाहन असलं पाहिजे. या सगळ्या आपल्या गरजा आहेत आणि या गरजा कोण भागवणार? ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे तोच भागवणार. हालेलुया. ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे तो आपल्याला निर्माण केल्यावर मेला नाही बरं का. हां, काही लोकांना असं वाटतं देव मेला आहे म्हणजे आपल्याला निर्माण केलं नंतर तो स्वतःच मेला. बाबा 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 असं नाही झालं. हालेलुया. हालेलुया. ज्याने तुम्हाला मला आणि या पृथ्वीला निर्माण केलं. पृथ्वीवर आज 650 कोटी लोक राहतात, त्याच्यापेक्षा थोडे जास्त आहेत. आपण आता 700 कोटीपर्यंत पोहोचत आहोत. या पृथ्वी तलावर राहणाऱ्या सगळ्या माणसांना त्या एकाच देवाने निर्माण केलेलं आहे. हालेलुया. आणि त्याने त्याचा एकुलता पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी 2000 वर्षापूर्वी इस्रायल नावाच्या चिमुकल्या देशामध्ये पाठवला होता. आणि त्या चिमुकल्या देशामध्ये येशू 33 वर्ष राहिला आणि 33 वर्षानंतर आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला. हालेलुया. 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 त्या येशूकडे तुम्ही आलेला आहात. त्या येशूकडे जर तुम्ही आलेला आहात तर तो येशू तुमच्या जीवाचा मेंढपाळ व संरक्षक आहे. हालेलुया. हालेलुया. पहिल्यांदा मी समजावून देत आहे तो मेंढपाळ कसा आहे आणि नंतर मी सांगणार आहे तुम्हाला तो संरक्षक कसा आहे. हालेलुया. तो मेंढपाळ आहे कारण तो आपल्या गरजा भागवतो. तुमचा कॅन्सर गेला म्हणजे तुमच्या सगळ्या गरजा भागल्या नाहीत. कॅन्सर गेल्यावर नोकरी मिळायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. घर नसेल तर घर मिळालं पाहिजे. सगळ्या गरजा भागायला पाहिजेत. या सगळ्या गरजा परमेश्वर भागवतो. हालेलुया. जो आपल्या जीवांचा मेंढपाळ तो येशू ह्या सगळ्या गरजा भागवतो. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू ख्रिस्त हा आपल्या जीवांचा मेंढपाळ आहे. तो आपल्या जीवांचा सांभाळ करतो आणि आपल्या सगळ्या गरजा तो भागवतो. या जगातल्या प्रत्येक मनुष्याच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. एवढा तो श्रीमंत आहे, एवढा तो वैभवशाली आहे, एवढा तो सामर्थ्यशाली आहे. तुम्ही मला असं विचारू नका ब्रदर एवढ्या लोकांना तो कसं देणार. बाबा 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 काही लोकांच्या मनात असले भलते सलते प्रश्न येतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर आपल्याला बरं करण्यासाठी मानवी साधनं वापरत नाही आणि त्याला मानवी साधनं वापरायची गरज नाही आहे. हालेलुया. तो महान आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. त्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही आहे. तो बोलला आणि सृष्टी निर्माण झाली. तो बोलला आणि स्वर्ग निर्माण झाला. तो बोलला आणि पृथ्वी निर्माण झाली. त्याला कसलीच गरज नाही. तो बोलणार बरा हो आणि माणूस बरा होणार. हालेलुया. 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पृथ्वी तलावरील प्रत्येक माणसाच्या सगळ्या गरजा परमेश्वर भागवू शकतो. मी जर असं म्हणेन माणसाच्या गरजा काय आहेत? माणसाच्या गरजा खाणं पिणं तर आहेच. खाणं पिणं, कपडे, मग घर, शिक्षण आणि गाड्या. गाड्या म्हटल्यानंतर सायकलपासून सुरू. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, रिक्षा, कार. कारमध्ये सुद्धा 2-3 लाखाची कार, नाहीतर मग 10-15 लाखाची कार. बरोबर. आणि मग मोबाईल्स, टी व्ही, कॉम्प्युटर. पुढचं तुम्हाला सांगायला नको.
पण मी म्हणतो देव माणसाला केवढं देऊ शकतो? केवढं तुम्हाला माहिती आहे? 650 कोटी लोकांसाठी 650 विमानं देऊ शकतो. हा, अमेरिकेमध्ये एक कुटुंब 5 माणसांचं आहे. 5 माणसाकडे 5 कार्स असतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त 5-10 लोकांचं मेंढपाळ नाही आहे, सगळ्यांचा मेंढपाळ आहे. म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. सगळ्यांच्या सगळ्या गरजा तो भागवू शकतो. एवढा तो सगळ्यांना पुरून उरणारा खरा जिवंत सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी सांगणार आहे की येशू ख्रिस्त आपला संरक्षक कसा आहे. संरक्षक म्हणजे रक्षण करणारा, आपली राखण करणारा. संरक्षक म्हणजे काय? रक्षण करणारा, राखण करणारा, सांभाळणारा, बचाव करणारा, त्याला आपण संरक्षक म्हणतो. आता मला सांगा, जर येशू आपल्या बरोबर आहे तर आपल्या संरक्षणाची काय गरज आहे? या प्रश्नाचं जे उत्तर मी देत आहे ते कान देऊ नये का, समजून घ्या. माणसाला संरक्षकाची का गरज आहे नीट समजून घ्या. या जगामध्ये एक दुसरी शक्ती आहे ज्याला आपण सैतान म्हणतो. सैतान कोण होता? मी नेहमी सांगतो, आज सुद्धा सांगतो. देवाने प्रथम स्वर्ग निर्माण केला, त्या स्वर्गामध्ये असंख्य देवदूत निर्माण केले आणि त्या देवदूतांचा जो प्रमुख देवदूत होता त्याला देवाने सगळा अधिकार दिला आणि त्या देवदूताचं नाव होतं लुसिफर. सैतानाचं नाव काय? लुसिफर. हा लुसिफर जो आहे तो सर्व देवदूतांमध्ये प्रमुख देवदूत होता. सामर्थ्याने भरलेला होता, सौंदर्याने भरलेला होता, रूपवान होता, गौरवशाली होता. आणि अशा ह्या देवदूताचं पतन झालं. पतन झालं म्हणजे त्याच्याकडनं पाप घडलं. पाप कोणतं केलं त्याने? त्याच्यामध्ये गर्व आला आणि तो म्हणाला, तुम्ही देवाची उपासना करू नका, माझी उपासना करा. देवाची आराधना करू नका, माझी आराधना करा. देव जसा आराध्य आहे तसा मीही आराध्य आहे. माझी उपासना व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात बंड. त्याने स्वर्गामध्ये बंड केलं लुसिफराने आणि हा देवदूत, प्रमुख देवदूत, स्वर्गातनं खाली फेकला गेला. हालेलुया, हालेलुया. तोपर्यंत देवाने पृथ्वी निर्माण केलेली नव्हती. त्यानंतर देवाने पृथ्वी निर्माण केली, माणूस निर्माण केला आणि ह्या माणसाला ठकवण्यासाठी हा लुसिफर म्हणजे सैतान सापाचं रूप घेऊन आला आणि त्याच्याद्वारे जगामध्ये पहिलं पाप आलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून नीट लक्षात ठेवा, ह्या जगामध्ये एक दुसरी शक्ती आहे. ती शक्ती कुणाची आहे? सैतानाची आहे. सैतानाचं नाव काय? लुसिफर. देवाने त्याला सैतान म्हणून निर्माण केला का? नाही. देवाने त्याला देवदूत म्हणून निर्माण केला होता, परंतु तो बिघडला, तो बहकला, तो देवाला पाठमोरा झाला, तो देवाचा शत्रू झाला. त्याने देवाविरुद्ध बंड पुकारलं आणि असा बंडखोर दिव्य देवदूत परमेश्वराचा लुसिफर हा आज ह्या जगामध्ये सैतान म्हणून काम करत आहे. आजच्या घडीला काम करत आहे. हालेलुया. आता हा सैतान नक्की काय करतो? हा सैतान लोकांना ठकवतो, फसवतो. नक्की काय करतो? लोकांना सांगतो देवावर विश्वास ठेवू नका, देवाचं ऐकू नका, देवाच्या आज्ञा पाळू नका. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मला विचाराल देवाच्या आज्ञा काय आहेत? तुम्हालाही कळतील. चोरी करू नको, देवाची आज्ञा आहे. खून करू नको, देवाची आज्ञा आहे. आईबापांचा सन्मान कर, देवाची आज्ञा आहे. प्रेम करा, ही देवाची आज्ञा आहे. कुणाचा द्वेष करू नका, ही देवाची आज्ञा आहे. ह्या आज्ञा आपण पाळायच्या नाहीत असं सैतान जगाला आज शिकवत आहे. हालेलुया. आणि तो ह्या जगाचा गुरु आहे. तो लोकांना म्हणतो की देवावर विश्वास ठेवू नका आणि देवाच्या आज्ञा पाळू नका. म्हणजे तो लोकांना देवाविरुद्ध भडकवत आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, जेव्हा माणूस सैतानाचं ऐकतो आणि देवाच्या आज्ञा पाळत नाही तेव्हा तो सैतानाच्या हातात जातो, सैतानाच्या तावडीत जातो, सैतानाच्या मिठीत जातो, सैतानाच्या मुठीत जातो
आणि एक दिवस तो माणूस सैतानाबरोबर नरकात जाणार. हालेलुया. सैतानाचं अंतिम स्थान कोणतं? अंतिम स्थान म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात डेस्टिनेशन. सैतानाचं डेस्टिनेशन काय? अंतिम स्थान काय? नरक. आणि जे लोक सैतानाचं ऐकतात ते सैतानाबरोबरच नरकात जाणार आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. जे लोक सैतानाचं ऐकतात ते लोक सैतानाबरोबरच नरकात जाणार आहेत. येशू ख्रिस्त आपलं संरक्षण करतो म्हणजे आपल्याला सैतानापासून वाचवतो. हालेलुया. जेव्हा सैतान आपल्याला ठकवायला येतो, फसवायला येतो, तेव्हा येशू मध्ये उभा राहतो. हा माझा माणूस आहे. हालेलुया. हा माझा माणूस आहे. काहीतरी विपरीत घडतं आणि तुमच्या बायकोला तुम्हाला बायकोचा राग येतो. अगं तुला मी सांगितलं होतं चहामध्ये साखर टाकू नकोस, पुन्हा तू साखर टाकलीस. येशू उभा आहे. सैतान मागून म्हणतो मी जर आत जाऊ का, म्हणजे मला जर काम नीट करता येईल. काय म्हणतो तो? मी आत जाऊ का, मला काम नीट करता येईल. हा फक्त रागावलेला आहे, अजून त्याने थोबाडीत मारलेलं नाही आहे, त्यामुळे माझं समाधान होत नाही आहे. असं कोण म्हणतो? सैतान, लुसिफर. कोणाला म्हणतो? येशूला. मला जर आत जाऊ दे, हा नुसता रागावलेला अजून मारत नाही तिला. मी आत गेलो की माझं काम मी बरोबर करेन. त्याच्यामध्ये घुसेन. कोणामध्ये घुसेन? नवऱ्यामध्ये. आणि तो बायकोला सारखं झोडेल. हालेलुया. येशू म्हणतो खबरदार, पुढे पाऊल टाकशील तर मागे फिर. हालेलुया. मग त्या बाईला माहीत नसते. ती बाई लोकांना सांगते माझे मिस्टर रागावतात पण मला कधी मारत नाहीत. काय म्हणते ती? माझे मिस्टर रागावतात पण मला कधी मारत नाहीत. तिला काय माहिती की मिस्टरांनी मारलं असतं पण येशूने सैतानाला पळवलं म्हणून. हा, येशूने सैतानाला पळवलं नसतं तर नवऱ्याने तिची वाट लावली असती. बरोबर बोला. समजत नाही तुला. किती वेळा तुला सांगितलं की चहामध्ये साखर टाकायची नाही, पुढे साखर टाकलीस. म्हणजे काय असं? याचा अर्थ काय? हात उचलणार. बरोबर. तो सैतान सांगतो येशूला मला थोडंसं मध्ये जाऊ दे, जास्त नाही थोडंसं. त्याच्यामध्ये शिरलो की त्याने हिची वाट लावली म्हणून समजा. येशू म्हणतो खबरदार, मग पुढे जाशील तर मागे फिर. तो काय करतो? येशू संरक्षण करतो. कुणापासून संरक्षण करतो? सैतानापासून. कुणापासून संरक्षण करतो? सैतानापासून. आपल्याला संरक्षणाची गरज आहे माणसापासून नाही, सैतानापासून. कारण माणसं सैतानाचं ऐकतात तेव्हा जगाची वाट लागते. हालेलुया. माणसं सैतानाचं ऐकतात म्हणून जगाची वाट लागते. माणसाने जर सैतानाचं ऐकलं नाही तर जग चांगलं होणार, स्वर्गासारखं होणार. म्हणून आपल्याला गरज आहे खरी संरक्षणाची, पण ती माणसापासून संरक्षण नाही, सैतानापासून. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवांचा मेंढपाळ आहे आणि संरक्षक आहे. आणि येशू ख्रिस्त आपला बचाव करतो सैतानापासून. आपला आत्मा चांगला राहतो, आत्मा सुस्थितीत राहतो आणि म्हणून मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार. हालेलुया. मेल्यानंतर आपण स्वर्गात जाणार कारण आपला आत्मा जो आहे तो चांगला राहणार, खराब होणार नाही. तो का खराब होणार नाही? येशूने त्याचं रक्षण केलेलं आहे. हालेलुया. येशूने जर रक्षण केलं नाही तर मग बायकोचे ठोसे मारू, आणि ठोसे मारल्यावर आपली रवानगी नरकात होणार. बरोबर. पण येशू सैतानाला पुढे येऊ देत नाही आणि आपण बायकोवर प्रेम करतो आणि मग आपल्याला स्वर्गाची आशा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पेत्र येशूचा प्रमुख शिष्य स्पष्टपणे सांगतो आहे की तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता, पण आता म्हणजे येशूकडे आल्यानंतर, पण आता तुम्ही तुमच्या जीवांचा मेंढपाळ व संरक्षक म्हणजे येशू ख्रिस्त ह्याच्याकडे परत फिरलेला आहात. हालेलुया. तुम्ही तुमच्या निर्माणकर्त्याकडे परत फिरलेला आहात, माघारी आलेला आहात. तुमच्या
वडिलांच्या व्यंगेत आलेला आहात. ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्याच्या मिठीत आपण आहोत. तो आपला प्रेमळ पिता आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही किती गरजा घेऊन इकडे येता? 1 2 3 4. येशू किती गरजा भागवतो? 1 2 3 4. येशू माणसाच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे. येशू माणसांच्या सगळ्या गरजा भागवण्यासाठी सज्ज आहे, सज्ज आहे. तो सगळ्या गरजा भागवू शकतो आणि तो सगळ्या गरजा भागवण्यासाठी वाट पाहत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आनंद करा, जल्लोष करा, कारण तुम्ही योग्य ठिकाणी परत आलेला आहात, परत फिरला आहात. जो तुमच्या आणि माझ्या जीवांचा मेंढपाळ आहे आणि संरक्षक आहे, त्याच्याकडे तुम्ही परत फिरलेला आहात. तो सगळ्या गोष्टी दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला, तोची आपुला तारणारा
हो 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 शिका रा 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 हो 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 इकडे एक बंधू आहे, त्याच्या डोक्यातून कळा येतात आणि भयंकर वेदना होतात. प्रभू येशू त्याला या क्षणाला बरं करतोय. इकडे एक बहीण आहे, तिचं दुखतंय, तिच्या पोटाच्या बाजूला दुखतंय, ओटीपोटी दुखतंय. प्रभू येशू तिला बरं करतोय. इकडे एक बंधू आहे, त्याने कुणाला तरी पैसे उसने दिले आहेत, मित्राला पैसे उसने दिलेले आहेत. मित्र पैसे परत करत नाहीये, पण या बंधूला फार त्रास होतोय, ती झोप सुद्धा लागत नाहीये. प्रभू येशू याच आठवड्यावर ते पैसे परत देतो. इथे किती लोक कर्ज बाजारी आहेत मला माहित नाहीये, परंतु अशा 10 जणांचं कर्ज याच आठवड्यात नाहीसं होत आहे. त्याचबरोबर इथे किती लोकांना मधुमेह आहे, डायबिटीस मला माहित नाही, परंतु आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये डायबिटीस मोठ्या प्रमाणात निघून जातोय. 10 जणांचा डायबिटीस निघून जात आहे. आणि आता तुमच्या मनात कोणाविषयी राग असेल त्याला क्षमा करा. मनातल्या सगळ्या वाईट भावना काढून टाका. द्वेष, हेवा, सूड भावना, कटुता, सर्व प्रकारच्या वाईट भावना दुसऱ्या विषयीच्या असतात त्या काढून टाका. सगळ्यांना क्षमा करा. घरच्या लोकांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा, आणि प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. कुणाविषयी मनात वाईट ठेवू नका. जेव्हा आपण दुसऱ्याच्या विरुद्ध काही मनात भावना ठेवतो तेव्हा ती आपल्या मनातली घाण असते आणि देव कधी घाणीत वस्ती करत नाही. म्हणून सगळ्यांना क्षमा करून टाका. मन साफ करा, मन शुद्ध करा. टच टच टच. आणि आता आपली पाप प्रभू येशूला सांगा. तुमची पाप कुणालाही माहीत नसतील पण येशूला नक्की माहीत आहेत. येशू समोर पाप कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, लाच देणं, गर्भपात, व्यभिचार, खून, मारामारी, शिवीगाळ, लबाडी, लुबाडणूक, खोटारडेपणा, चहाडखोरपणा, गर्व, आणि सगळ्यात मोठं पाप स्वार्थ. स्वार्थ म्हणजे स्वतःच बघणं. प्रभूला सांगा, प्रभू ही माझी पाप आहेत, मला कबूल आहेत, मला मान्य आहेत, ही माझ्याकडनं घडलेली आहेत. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा, प्रभू मला दुःख होत आहे, मला वाईट वाटत आहे, कारण ही पापं माझ्याकडनं घडलेली आहेत. ही पापं माझ्याकडनं व्हायलाच नको होती. प्रभू मला पश्चाताप होत आहे, मला दुःख होत आहे. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभूला सांगा, मला क्षमा कर प्रभू, तू दयाळू आहेस, माझी पापं आठवू नकोस, माझी पापं तुझ्या पवित्र रक्ताने धुवून टाक, माझी पापं माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस. टच टच टच. आणि आता
तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. ही प्रभूची वेळ आहे, प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नसतो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती बरे होत, अंगावरचे डाग निघून जात, अंगावरच्या गाडी निघून जात, अंगावरची सूज उतरव, अंगावरच्या जखमा सुकोत, मेंदूतल्या गाडी नसतोत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांची अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या पवित्र नावात निघून जात. आणि येशूच्या नावाने आज्ञा देतो, पुन्हा त्यांच्या शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो, ज्यांचा स्वतःचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ, ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना मुलं होत, ज्यांना राहायला घर नाही आहे त्यांना देव घर देव, ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांचं कर्ज फिटव, जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरामध्ये प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दुनियात उंचच ठेवा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जा तिकडे यशस्वी व्हाल, तुम्ही बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातल्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाग पेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नसतो. आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊ. ज्यांना प्रभू येशूचं कार्य करायचं आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दुनियात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि ज्यांना येशूवर आज पहिल्यांदा विश्वास ठेवायचा असेल, ही तारणाची प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना त्यांनी माझ्या मागे बोलायची आहे. ज्यांनी अगोदर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी प्रार्थना बोलायची नाही, पण जे आयुष्यात पहिल्यांदा येशूवर विश्वास ठेवणार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना आहे. विशेषतः जे आज पहिल्यांदा आलेले आहेत किंवा अलीकडे येत आहेत पण अजून विश्वास ठेवलेला नाही आहे, त्यांचा विश्वास ठेवायचा असेल तर त्यांनी प्रार्थना माझ्या मागे बोलायची आहे. हे प्रभू येशू, मी माझ्या आयुष्यात प्रथमच तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा प्रभू आहेस, तू माझा तारणार आहेस, माझ्यासाठी तू क्रूसावर मेलास. प्रभू येशू, मला पापांची क्षमा दे आणि तुझा पवित्र आत्मा मला दे. आपण शेवटचं गीत घेऊया. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव
वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव पाहू सारे प्रभूचे वैभव